नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ही रेसिपी मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे. त्याचे प्रमाणसुद्धा अगदी सगळं साहित्य किती काय घ्यायचं सगळं व्यवस्थित सविस्तर सांगणार आहे. तर रेसिपी तुम्ही स्किप न करता अगदी पूर्ण पहा, तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित भेटेल. इथं मी कैरीचे लोणचे बनवायसाठी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या आपण बाजारातून आणतो त्या टायमाला त्याला भरपूर चीक लागलेला असतो. त्यासाठी आपल्याला 2-3 तास थंड पाण्यात घालून कैऱ्या भिजत ठेवायच्या, म्हणजे धुताना त्याचा चीक सगळा व्यवस्थित निघला जातो. तर बघा, मी 2-3 तास कैऱ्या पाण्यात ठेवल्या होत्या. आता त्या सगळ्या एकदम छान व्यवस्थित त्याचा चीक सैल झालेला आहे. सगळा चीक त्याचा चोळून चोळून धुवून काढायचा. नंतर कोरड्या कापडावर आपल्याला सगळ्या कैऱ्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या, जेणेकरून त्याला अजिबात पाण्याचा अंश राहू नये. कारण थोडं जरी पाणी राहिलं ना तरी लगेचच लोणचं खराब होतं. त्यासाठी आपल्याला कैऱ्या सगळ्या एकदम व्यवस्थित सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत आणि साईडला ठेवून द्यायच्या आहेत. थोडा वेळ तरी साईडला ठेवायच्या, म्हणजे त्याचा ओलसरपणा निघून जातो. तर सगळ्या कैऱ्या अशा पुसून घेतल्यात बघा, मी इथं बाऊलमध्ये साईडला ठेवल्या. आता मी तुम्हाला इथं काय काय साहित्य घेतले लोणच्यासाठी ते दाखवते. तर इथं मी लाल मिर्च पावडर घेतलेली बघा. ही मिर्च पावडर आपल्याला फक्त कलरसाठी वापरायची आहे. इथं मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. ही तिखटवाली लाल मिर्च पावडर आहे. हिंगाची 1 डबी घेतलेली आहे आणि एक आपल्याला हळदीचं पाकीट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं मी मोहरीची डाळ घेतली बघा. मोहरीच्या डाळीचं हे पाकीट आहे. ह्याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला पुढं व्यवस्थित सांगणार आहे. ही बडीशोप आहे आणि तेलाची 1 किलोचं मी इथं पाकीट आणलेलं आहे. तर हे मीठ आहे, हे मोठं मीठ आहे. तुमच्याकडे छोटं मीठ असलं तरी तुम्ही वापरा. हे मोठं मीठ जरी मी घातलं ना तरीसुद्धा मी हे बारीक करूनच घालणार आहे, कारण त्याचे खडे एकदम लगेच विगरले जात नाहीत. तुम्ही छोटं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. तर हे सगळं साहित्य आता मी तुम्हाला दाखवलं आहे. ह्याचं सविस्तर प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे फक्त आता साहित्य आपण पाहिलेलं आहे. तर बघा, आता हे सगळ्या कैऱ्या एकदम छान सुकलेल्या आहेत. तर आता ह्या कैऱ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. तर कैऱ्या फोडताना काय, घरी कैऱ्या फोडायच्या म्हटलं का नाही की खूप त्रास होतो. त्याच्यामुळे आपण जिथून कैऱ्या घेतो ना तिथंसुद्धा कैऱ्या अगदी आपल्याला फोडून देतात लगेचच. तर आता सगळ्या कैऱ्या व्यवस्थित छान सुकलेल्या आहेत. मी तुम्हाला आता फोडल्यानंतर दाखवते. ह्याच्या फोडी आपल्याला केवढ्या ठेवायच्या, जास्त मोठ्या पण नाही, जास्त छोट्या पण नाही. बघा, घरीच मी विळीवर ह्या कैऱ्या फोडल्या. फोडताना खूप त्रास झाला मला. आता काय करायचं, कैऱ्या फोडल्या की त्याच्यातल्या छोट्या छोट्या कोय असतात ना त्या साईडला सगळ्या लगेचच काढून घ्यायच्या आणि सगळ्या कैऱ्या स्वच्छ ठेवायच्या. आपण फोडता फोडताच कोया काढून घेतल्या की कैरी सगळी स्वच्छ राहते. सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या फोडी अशा प्रमाणातच केलेल्या आहेत बघा. जास्त छोट्या नाही, जास्त मोठ्या नाही, म्हणजे आपल्याला खायला घेताना पण एकदम सोयीस्कर पडतं. जास्त मोठ्या असल्या तर पूर्ण खात नाहीत, वाया जातात. त्यासाठी प्रमाणातच फोडी करायच्या. त्याच्यावर मी 2-3 चमचे पोह्याची हळद घातलेली बघा आणि ही 4-5 चमचे मीठ घेतलं होतं. ते मीठसुद्धा सगळं आपल्याला याच्यावर पसरून घ्यायचं आहे आणि सगळं असं खालीवर करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या फोडींना मीठ आणि हळद व्यवस्थित एकदम लागल बघा. सगळ्या फोडी आता मी खालीवर अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. सगळ्या फोडींना व्यवस्थित हळद मीठ लागलेलं आहे. आता आपल्याला हे हळद मीठ लावल्यानंतर रात्रभरासाठी सोडून द्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे पाणी असतं ना आंबट ते सगळं निघून जातं. पाणी जर राहिलं ना तर काय होतं, लोणचं सगळं खराब होतं. म्हणून आपल्याला हे रात्रभरासाठी असं सोडून द्यायचं आहे. तर एका बाउलमध्ये मी चाळण ठेवलेली आहे. त्या चाळणीवर सगळ्या फोडी अशा ओतून घेणार आहे बघा. सगळ्या फोडी तुम्हाला जर काय करायचं आहे, तुम्हाला जर कापडात बांधून ठेवायचं असलं ना तरी तुम्ही तसं बांधून ठेवलं तरीसुद्धा चालेल. तसं पण पाणी नितळतं. पण इथं मी चाळण घेतली, त्याच्यावर मी सगळ्या फोडी ओतल्यात. आता हे राहिलेली हळद आणि मीठ सगळं ह्याच्यावरच पसरून घेते आणि हाच बाऊल मी ह्याच्यावर झाकून ठेवणार आहे. आणि जिथं गरम अशी ठिकाण असतं ना घरात, त्या ठिकाणी तुम्ही रात्रभरासाठी हे ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सगळं पाणी त्याचं नितळून जातं. मिठामुळे लगेचच पाणी सुटतं बघा. आता दुसऱ्या दिवशी ह्याच्यातलं बघा सगळं पाणी निघून गेलेलं आहे. सगळं पाणी खाली साठलेलं आहे. सगळ्या फोडींना मीठ हळदसुद्धा व्यवस्थित लागलेली आहे. तर बघा, आपण चाळणी काढून आता साईडला घेऊया. सगळं पाणी याच्यातलं नितळलेलं आहे. सगळं पाणी असं नितळून द्यायचं आहे. आता ह्या फोडी आपल्याला सुकायला ठेवायच्या आहेत. हेच जर पाणी आपल्या लोणच्यात राहिलं ना तर लोणचं एकदम असा त्याचा आंबूसर असा घाण वास येतो
आणि ते लगेचच खराब होऊन जातं, त्याला बुरशी लागते. म्हणून असं मीठ हळद लावून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं असतं. आता सगळ्या फोडी अशा आपल्याला सुकायला टाकायच्या आहेत. तुम्ही जर ह्या फोडी उन्हात सुकवल्या ना तर अगदी एका तासात म्हणलं तरी लगेचच याचा ओलसरपणा निघून जातो आणि सुकतात. आता ह्या फोडी मी घरातच सुकवत आहे, त्याच्यामुळे 3-4 तास तरी लागणार सुकायला. तर सगळ्या फोडी अशा व्यवस्थित पसरून घ्यायच्या बघा, मांडून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या एकदम व्यवस्थित छान सुकतात. ओलसरपणा राहत नाही त्याच्यात आणि लोणचं आपलं खराब होत नाही. फोडी व्यवस्थित सुकल्या, ओलसरपणा नाही राहिला की मग एकदम व्यवस्थित लोणचं होतं, वर्षभर टिकतं. आता हे साहित्य बघायचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. इथं मी मोहरीची डाळ बघा, मोहरीची डाळ 200 ग्रॅम घेतलेली आहे. आता 100 ग्रॅम इथं बडीशोप घेतलेली आहे आणि इथं लाल तिखट मी 50 ग्रॅम घेतलेलं आहे. सगळं प्रमाण परफेक्ट आहे. 25 ग्रॅम इथं तिखट लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. तर हे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर अजून घाला किंवा कमी लागत असेल तर कमी करा. इथे दालचिनी आणि मिरी मी 10-10 ग्रॅम घेतलेली आहे आणि ही लवंगा त्या पण 10 ग्रॅम घेतलेल्या आहेत. मेथी आहे ती 5 ग्रॅम घेतलेली आहे, कारण जास्त कडूपणा राहू नये म्हणून. आणि मीठ इथं मी अर्धी वाटी घेतलेली आहे, पण याच्यानंतर मी अजून 1.5 वाटी मीठ घेणार आहे. आणि हिंग आपण अंदाजे घालायचं आहे, जास्त पण घालायचं नाही आणि जास्त कमी पण घालायचं नाही आहे. तर बघा आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर ह्यातलं काय काय भाजून घ्यायचं आहे आणि काय काय नाही भाजायचं हे मी तुम्हाला पुढं सांगते. तर चला आता आपण हे सगळं साहित्य भाजून घेऊया. तर इथं कढई गरम केलेली आहे आणि गॅस एकदम स्लो केलेला आहे. पहिल्यांदा याच्यात मी मेथीचे दाणे टाकलेले आहेत. हलक्या आचेवर आपण एकदम असे नुसते गरम कढईत सारखे हलवून घ्यायचे आहे आणि थोडेसेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कारण जास्त भाजले तर मेथीचा कडवटपणा सगळ्या लोणच्यात उतरेल. त्याच्यानंतर आता इथे मी मिरी घेतलेली आहे बघा, मिरीसुद्धा आपल्याला लगेचच हलवून घ्यायची आहे. मिरी, लवंग आणि दालचिनी सगळं मी एकत्रच भाजणार आहे. तर आपल्याला फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहिलं की ते जास्त भाजलं जात नाही, आपल्याला हवं आहे त्या प्रमाणातच भाजलं जातं. तर आता हे सुद्धा छान भाजलेलं आहे बघा. थोडासा हलकासा वास आला की लगेचच आपण काढून घ्यायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा फक्त कढई गरम करून घ्यायची आणि गॅसची आच एकदम स्लो करून टाकायची. आता बडीशोप आपल्याला भाजून घ्यायची आहे. बडीशोपसुद्धा अशी सारखी हलवत राहायची बघा, त्याच्यामुळे एकदम छान भाजली जाते, जास्त करपत नाही, काही नाही, हलकीशी एकदम भाजली जाते. थोडा सुगंध आला की लगेच काढायची. आता मोहरीची डाळ भाजायची आहे. तर मोहरीची डाळ भाजताना काय करायचं आहे, कढई एकदम गरम आहे, गॅस आपल्याला बंद करायचा, कारण मोहरीची डाळ एकदम पातळ नाजूक असते, ती लगेचच भाजली जाते. तर गरम कढईत आपल्याला थोडा वेळ अशी एकसारखी हलवत राहायची, कारण आपण गॅस बंद केला आहे म्हणून हलवायचं बंद करायचं नाही, हलवतच राहायचं, म्हणजे छान भाजली जाते. तर बघा आता एकदम गरम झाली का काय असे बघायचं. गरम झालेली असली कडक एकदम की लगेच साईडला काढायची. आता थोडी गरम झाली म्हणून मी अजून थोडीशी हलवून घेत आहे बघा. आता एकदम छान अशी कडक झालेली आहे. तर आपण ही मोहरीची डाळ ताटात काढलेली आहे, पूर्ण थंड होऊन द्यायची. थंड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यातली निम्मी मोहरीची डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायची आहे. एकदम पावडर होऊन द्यायची नाही आहे. आपल्याला फक्त ह्या मोहरीच्या डाळीचे तुकडे तुकडे होतील इतपतच बारीक करायचे आहे. तर बघा जास्त बारीक झाली तर एकदम पावडर होऊन जाईल. तर ह्या प्रकारे मी बघा बारीक करून घेतलेले आहे, फक्त त्याचे तुकडे तुकडे झालेले आहेत. तर आपल्याला हे सगळे एकत्रच ठेवायचं आहे, म्हणून याच्यातच ओतायची मोहरीच्या डाळीतच कडेला. आता आपल्याला बडीशोप बारीक करून घ्यायची आहे. तर सगळी बडीशोप मिक्सरच्या भांड्यात ओतून आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. तर फिरवताना एकदम तुम्ही एकसारखं फिरवत राहू नका, चालू बंद करत फिरवा, म्हणजे आपल्याला एकदम ह्याचं बडीशोपचं पीठ बनवायचं नाही आहे. थोडीशी मोहरीच्या डाळीचं आपण कसं थोडं बारीक मोठं केलेलं आहे तसंच आपल्याला ह्याचं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. एकदम बारीक पीठ कशाचंही बनवायचं नाही आहे. तर एकदम मस्तपैकी आपण बडीशोपसुद्धा बारीक केलेली आहे. आता मेथीचे दाणे बारीक करायचे आहेत. मेथीचे दाणे बारीक करताना ते सुद्धा चालू बंद करतच बारीक करा. एकदम मिक्सर चालू ठेवू नका. आपल्याला फक्त मेथीचे दाणे मोडून घ्यायचे आहेत, तुकडे त्याचे एका मेथीचे 4-5. तर बघा अशी जाडसर केलेली आहे. तर तुम्ही एक मेथीचा दाणा राहिला असला एखादा अर्धा तरीसुद्धा चालेल, पण एक मेथीचा दाणा बारीक करायसाठी तुम्ही सगळ्या मेथीची पावडर करून ठेवू नका.
तर बघा, नाहीतर मग सगळं लोणच्यात कडवटपणा उतरेल. आता याच्यात दालचिनीचे तुकडे पहिल्यांदा घालते मी, कारण दालचिनी मोठी असते ना, त्याची थोडीशी भरड करून घेतली. आता याच्यातच आपल्याला मिऱ्या आणि लवंगा घालायच्या आहेत. हे सुद्धा आपल्याला चालूबंद करत असं जाडसरच करून घ्यायचं आहे. थोडीशी भरड, एकदम पण जाड ठेवायची नाही आणि एकदम पण बारीक पीठ करायचं नाही आहे. तर हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता हा मसाला पण वाटीत काढून घेऊया. तर बघा, ह्या प्रकारे अशी थोडीशी जाडसर भरड ठेवलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, सगळ्या मसाल्यात एकदम व्यवस्थित परफेक्ट दिसते. आता हे सगळे मसाले आपण भाजून बारीक करून घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला सांगते, इथे मी 1 लिटर तेल घेतलेलं आहे बघा. तर हे तेल आहे ना, तर आपल्याला ह्यातले अर्धेच तेल आहे ना कडक करून घ्यायचे आहे एकदम. म्हणजे त्याची असं थोडंसं धूर निघाय पाहिजे तेलातनं, त्यावेळेस आपण समजायचं की हे तेल कडक झालं आहे. अर्धा लिटर तेल साईडला ठेवायचं आहे, ते नंतर आपल्याला लागणार आहे, पुढं मी तुम्हाला सांगते. तर आता हे तेल आपण एकदम कडक करून घेऊयात. तेल कडक करून पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही आणि पूर्ण निम्म कडकसुद्धा राहून द्यायचं नाही आहे. तर आता बघा, तेलाला थोडासा असा धूर निघतो आहे. तर हे तेल एकदम छान कडक झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करत आहे. आता तेल आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते, तेल जास्त थंड पण होऊन द्यायचं नाही आणि जास्त कडक पण असून द्यायचं नाही. तर थंड बघा, थोडंसं थंड झालेलं आहे तेल आणि जास्त कडक पण नाही आहे. त्याच्यात आता मी 1 चमचा पोह्याचा हिंग टाकलेला आहे, अगदी फुल भरून. आता हे सगळं पसरून घ्यायचं. थोडंसं तेल कडक असलं का नाही, अगदी नॉर्मल गरम असलं का नाही, की हिंग टाकल्याने त्याच्या सगळ्या लोणच्यात त्याचा सुगंध येतो. आता ह्याच्यात आपण मेथीचे दाणे टाकायचे आहेत बारीक केलेले. त्याच्यानंतर आपण इथं मोहरीची डाळ घालायची आहे. मोहरीची डाळ घातली की थोडंसं आपण हलवून घेऊया, कारण मोहरीची डाळ सगळ्या मसाल्यांपेक्षा जास्त आहे. आता थोडंसं असं हलवून घेतलं की आपण बाकीचे मसाले पण ह्याच्यातच तेलात ॲड करायचे आहे. बडीशोपची पावडर पण ह्याच्यात घालून घ्यायची. सगळे मसाले एकदम परफेक्ट झाल्यात, त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे. आता गरम मसाला घातला आहे बघा. त्याच्यानंतर लाल बेडगी मिरच पावडर घातली आणि ही तिखटवाली लाल मिरच पावडर आहे. ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हवा असल्यास जास्त करा किंवा नको असल्यास कमी करा. आता याच्यात मीठ घातलेलं आहे. मी अर्धी वाटी दाखवलेली, पण नंतरचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आहे. त्याच्यानंतर मी अजून तीच छोटी 1.5 वाटी मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही अजून मीठ थोडंसं वाढवा, 1.5 वाटी छोटी. सगळं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, एकदम व्यवस्थित आहे. सगळा मसाला घातला आहे आपण. आता हे तेलात सगळा थोडा मसाला हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि एकदम म्हणजे एकदम पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आपण. मसाला तर इतका परफेक्ट झालेला आहे, इतका लोणच्याच्या मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे ना. तुम्ही बनवलं ना, तर तुम्ही वारंवार अशाच प्रकारचं लोणचं बनवचाल. तर बघा, फोडीसुद्धा एकदम छान सुकलेले आहेत. सगळा ओलसरपणा त्यातला निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे चिंताच नाही, हे लोणचं वर्षभर नीटच टिकणार आहे बघा. मस्तपैकी फोडी जास्त वाळवायच्या नाहीत, नाहीतर काय होतं, एकदम त्या सुकल्या जातात, अशा बारीक होत्यात सुकडल्यासारख्या. मग ते लोणच्यात व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे एकदम प्रमाणातच फोडी फक्त सुकून घ्या तुम्ही, त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत. म्हणजे तुम्हाला वाटेल की फोडी खूप बारीक होतील, जास्त नको सुकवायला, म्हणून ओलसर पण ठेवू नका. आता बघा, हा मसाला एकदम थंड झालेला आहे. एकदम थंड झाल्यानंतरच फोडींवर मसाला आपल्याला ओतायचा आहे. गरम असताना ओतू नका, नाहीतर काय होईल, सगळ्या फोडी सॉफ्ट पडतील आणि सगळं मग लोणचं खराब होऊन जाणार. कारण सॉफ्ट पडल्या गरम ह्याच्यामुळे की त्यात थोड्याशा आतनं अशा शिजल्यासारखं होणार. मग त्याच्यामुळे सगळं लोणचं खराब होऊन जाणार, बुरशी येणार, त्याला वास येणार. म्हणून सगळा मसाला थंड होऊन द्यायचा. तर बघा, एकदम परफेक्ट थंड झालेला आहे सगळा मसाला. आता सगळा मसाला मी ह्याच्यावर ओतून घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या फोडींना मसाला व्यवस्थित अगदी पद्धतशीर लागला जातो. आता काय करायचं, हे मसाला तर मिक्स झालेला आहे. आता रात्रभर हे असंच आपल्याला ह्याच्यात सोडून द्यायचं आहे. म्हणजे उघडं ठेवू नका, ह्याच्यावर ताट झाकायचं आणि रात्रभर असंच ठेवायचं. रात्रभरात घरात तुम्ही कुठेही ठेवा तरीही चालेल. आणि तेलाचं प्रमाण बघा, तुम्हाला आत्ता जास्त दिसलं होतं, पण रात्रभरात सगळा मसाला तेल शोषून घेतो. तर बघा, आता सकाळी दुसऱ्या दिवशी मी हे मिक्स करत आहे. ह्याच्यात तुम्हाला तेल दिसतंय का, काल किती तेल होतं. सगळ्या मसाल्याने तेल शोषून घेतलं आहे, त्याच्यामुळं मसाला व्यवस्थित छान मुरला जातो बघा. आता हे तेल आहे मी गरम करायला ठेवलेलं आहे बघा.
माझा गॅस गेला, त्याच्यामुळं मी इंडक्शनवरच गरम करत आहे आता. तर हे तेल चांगलं कडक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता कडक झालेलं कसं ओळखायचं बघा, एकदम त्याच्यातनं थोडासा धूर निघून द्यायचा. थोडासा धूर निघाला की तेल एकदम परफेक्ट कडक झालेलं असतं. तर आता हे तेल कडक होतंय, त्याच्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ओतायचं आहे लोणच्यात. आता तुम्ही म्हणसाल कोणतं तेल घालायचं, तर तुम्हाला कोणतं तेल घालायचं आहे, मोहरीचं घाला तेल किंवा तुम्ही शेंगदाणा तेल घातलं तरीही चालेल, कोणतंही तेल घाला. पण पूर्ण थंड झाल्यानंतर आणि एकदम कडक करून थंड झाल्यानंतर घालायचं आहे. ही स्टेप लक्षात राहून द्या. पूर्ण रेसिपी त्यासाठी सविस्तर पहा तुम्ही. तर आता हे तेल पूर्ण थंड झालं, ह्यातलं निम्मच तेल मी ह्या लोणच्यावर ओतत आहे आपल्याला मिक्स करण्यासाठी. म्हणजे काय होतं, बरणीत भरलं का नाही की खालीसुद्धा तेलाचं प्रमाण राहतं. नाहीतर सगळं तेल एकदम ओतलं की मसाला सगळा खाली जाईल आणि मग तेल पूर्णपर्यंत वर यायला उशीर लागेल. म्हणून आपण मसाल्यात तेल ओतून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग बरणीत भरायचं आहे. त्याच्यानंतर लोणच्याच्या वर तेल राहावं अर्धा इंच म्हणून आपल्याला हे तेल ओतायचं आहे. त्याच्यामुळे लोणचं वर्षभर व्यवस्थित राहतं आणि चांगलं टिकतं. तर आता इथं मी काचेची बरणी घेतलेली आहे. तर बरणी घेताना स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरड्या कापडाने पुसून पूर्ण कोरडी करून घ्यायची. जर तुम्हाला चिनी मातीची घ्यायची असेल तर ती पण तुम्ही घ्या, पण ती पूर्ण आतनं प्लेन असायला हवे. त्याला थोडीशी छिद्र वगैरे असली ना तर काय होतं, त्याच्यातून तेल जातं आणि मग ते तेल झिरपून बाहेर येतं. मग लोणच्याला हवा लागती, लोणचं खराब होतं वर्षाच्या आतच. तर बरणी पूर्णपणे मी कोरडी करून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. आणि चमचासुद्धा आपण घेतो ना ज्याने लोणचं घालतं, तो बरणीत ओततो, तो सुद्धा पूर्ण कोरडा पाहिजे. तुमच्या हाताला सुद्धा पाणी राहून देऊ नका. थोडंसं जर पाणी गेलं तर लोणचं खराब होतं, एक टिपका जरी गेलं तरी. आता सगळं लोणचं बघा मी बरणीत ओतले. आता जे आपण तेल ओतलं होतं का नाही बघा, बरणीत थोडं थोडं वर यायला लागलेलं आहे आणि हे राहिलेलं तेल आपण वरनं ओतून घ्यायचं. म्हणजे वर लगेच लोणच्याच्या वर सुद्धा हे तेल राहतं आणि खालचं तेल निम्म्यापर्यंत बरणीत वर आलेलं असतं. तर सगळं तेल पूर्ण थंड करूनच ओतायचं आहे. सोमटसुद्धा राहून देऊ नका, नाहीतर सगळी मेहनत तुमची वाया जाईल. तर पूर्ण तेल ओतलेलं आहे. आता लोणचं थोडंसं पसरून घेते मी, म्हणजे एकदम तेल सगळ्या फोडींना व्यवस्थित वरपर्यंत येईल. तर बघा सगळ्या फोडी पूर्णपर्यंत तेलात मुरलेले आहेत. आता काय राहिलेलं होतं थोडंसं ते पण घातलं आणि थोडंसं हलवून घेतलं, म्हणजे एकदम व्यवस्थित प्रमाण झालं. आता काय करायचं, ह्याला पॅक झाकण लावायचं आणि 15 दिवस बघा साईडला ठेवून द्यायचं. तुम्ही घरात कुठेही ठेवा लोणचं, एकदम मस्त मुरतं आणि एकदम छान परफेक्ट. अगदी तुम्हाला विकतचं लोणचं खायची आवश्यकताच पडणार नाही. दरवर्षी असंच हे लोणचं बनवचाल तुम्ही आणि तुम्ही हे लोणचं बनवून पहा आणि तुमचं लोणचं कसं झालं मला अवश्य सांगा.